नमस्कार मित्रांनो, आज इंग्लिश स्पीकिंग कोर्स चॅलेंजच्या डे नंबर 5 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण काय डिस्कस करणार आहोत ज्याने तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये मदत होईल आणि तुम्हाला सुद्धा करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली, फ्लॉलेसली आणि फंटेबुलसली इंग्रजी बोलता येईल। तर तो टॉपिक आहे देअर। THERE देअर आणि दुसरा आहे देअर। तर देअर हा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत। देअरचा अर्थ होतो, मराठी अर्थ होतो तिथे, येथे, आणि या देअरचा अर्थ होतो त्यांचा। तर देअर आणि देअर यांचं प्रोनाउन्सिएशन जरी सारखं असलं तरी त्याचा यूज हा डिफरंट आहे। कोणत्या प्रकारचं ग्रामॅटिकल स्ट्रक्चर फॉलो करून हे आपण बोलू शकतो आणि तो कुठे यूज करायचा ते आज आपल्या लेक्चर मध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत। तर त्याचं स्ट्रक्चर बघा। सब्जेक्ट म्हणजे ज्याबद्दल आपण बोलतोय, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, सब्जेक्ट म्हणजे ज्याबद्दल आपण डिस्कस करतोय। हेल्पिंग वर्ब, जो हेल्पिंग वर्ब आहे। कोणते वर्ब आहे? इज आहे, इज प्रेझेंट मध्ये अथवा इज एम आर यूज करतो आपण, पास्ट मध्ये वॉज वर यूज करतो, फ्युचर मध्ये विल बी यूज करतो। हे काय झाले? हेल्पिंग वर्ब। नेक्स्ट ऑब्जेक्ट, जे वाक्य आहे त्याला मिनिंगफुल बनवण्यासाठी आपण ऑब्जेक्टचा यूज करतो। तर बघा, पहिला एक्झाम्पल बघूया आपण। पहिला एक्झाम्पल आहे देअरचं। देअर आर 5 पीपल इन द रूम। ही रूम आहे, इथे किती लोक आहेत? 5 लोक आहेत। तर याचा मराठी काय होणार? देअर आर 5 आहे म्हणून इथे काय लावलं? आर। एक पर्सन असता इथे मी इज घेतलं। देअर आर 5 पीपल इन द रूम। इथे मला रूम मध्ये किती लोक आहे हे सांगण्यासाठी मी काय यूज केला? देअरचा वापर केला। मला डिस्क्राईब करण्यासाठी मी देअरचा वापर केला। रूम मध्ये किती लोक आहेत? 5 लोक आहेत। किती लोक आहेत? 5 लोक। देअर आर, मला रूम मध्ये किती लोक आहेत हे सांगण्यासाठी मी कशाचा वापर केला? देअर। मला एखाद्या ठिकाणी कोण आहे हे सांगण्यासाठी देअरचा वापर मी। नेक्स्ट देअर, THEIR देअर। देअर हाऊस, आता याचं मिनिंग बघा। देअर हाऊस इज, देअर हाऊस, इथे देअरचं मिनिंग आहे त्यांचं, त्याचं। देअर हाऊस इज म्हणजे आहे, नियर जवळ, मार्केट, त्यांचं घर मार्केटच्या जवळ आहे। त्यांचं घर कुठे आहे? मार्केटच्या जवळ आहे। घर मार्केटच्या जवळ आहे, मार्केटच्या जवळ आहे, जवळ आहे। कोणाचं घर? त्यांचं घर। देअर हाऊस, त्यांचं घर, इज आहे, नियर द मार्केट, नियर म्हणजे जवळ। नेक्स्ट आहे पुन्हा देअर म्हणजे, देअरचं मिनिंग मी पहिले सांगितलं आहे, देअर म्हणजे तिथे, देअर म्हणजे तिथे। देअर इज, सिंग्युलर असेल तर इज यूज करा प्रेझेंट मध्ये, आणि प्लुरल असेल, अनेक वचन असेल तर आर यूज करतो। देअर इज अ डॉग, एक डॉग। बार्किंग आउटसाइड, एक कुत्रा बाहेर भुंकत आहे। बार्किंग म्हणजे काय होतं? भुंकणे। बार्किंग म्हणजे भुंकणे। देअर इज अ डॉग, एक कुत्रा बाहेर भुंकत आहे। काय करत आहे? एक कुत्रा बाहेर भुंकत आहे, बाहेर
भुंकत आहे, भुंकत आहे. नेक्स्ट बघूया. देअर कार, त्यांची कार किंवा त्याची कार. देअर कार, देअर कार इज आहे. पार्क, पार्क केलेली आहे. इन फ्रंट ऑफ गेट, इन फ्रंट म्हणजे समोर. त्यांची कार, देअर कार म्हणजे त्याची कार. देअर कार इज पार्कड, पार्क केलेली आहे, पार्किंग केलेली आहे. कुठे? तर इन फ्रंट ऑफ गेट, गेटच्या समोर, गेटच्या समोर त्यांची कार पार्क केली आहे. इज पार्क इन फ्रंट ऑफ. नेक्स्ट आहे 5 नंबर. देअर वॉज, पास्ट मध्ये. वॉज म्हणजे होता, वॉज म्हणजे होता. पास्ट मध्ये काहीतरी होतं त्याचं मी वर्णन करतोय. देअर वॉज अ हेवी स्टॉर्म, हेवी स्टॉर्म होता, वादळ होतं. हेवी स्टॉर्म लास्ट नाईट, काल रात्री खूप हेवी, भारी, प्रचंड मोठा असा काय होतं? वादळ होतं. देअर वॉज हेवी स्टॉर्म. वॉज म्हणजे होतं. मी वादळाचं वर्णन करण्यासाठी, स्टॉर्मचं वर्णन करण्यासाठी काय यूज केलं? देअर. नेक्स्ट आहे देअर पेरेंट्स. देअर पेरेंट्स त्यांचे पेरेंट्स, आई वडील, त्यांचे पेरेंट्स. देअर पेरेंट्स पालक म्हणतो आपण मराठीमध्ये. देअर पेरेंट्स त्यांचे पेरेंट्स. आर, एक आहे का? नाही, एकपेक्षा जास्त आहे म्हणून आर यूज केलं, अनेक वचन. आर व्हेरी काइंड, व्हेरी काइंड म्हणजे दयाळू आहे. काय? दयाळू आहे. त्यांचे पेरेंट्स काय आहे? दयाळू आहे. कसे आहेत त्यांचे पेरेंट्स? दयाळू आहे. देअर पेरेंट्स त्यांचे पेरेंट्स आर व्हेरी काइंड, खूप दयाळू. नेक्स्ट देअर इज सिंग्युलर. देअर इज नो शुगर इन द जार. बरणीमध्ये शुगर आहे का? नाही, बरणीमध्ये शुगर नाही. याचं मला वर्णन करायसाठी देअर इज. बरणीमध्ये साखर नाही. बरणीमध्ये साखर आहे का? बरणीमध्ये साखर नाही, साखर नाही. मग इथे मी काय यूज केलं? नो यूज केलं. काय यूज केलं? नो. काय यूज केलं? देअर इज नो शुगर. देअर इज नो शुगर इन द जार. जर मला चहापत्ती म्हणायचं असतं तर देअर इज नो टी पावडर इन द जार. मला जर मिरची पावडर म्हणायचं असतं तर देअर इज नो चिली पावडर इन द जार. नेक्स्ट देअर टीचर त्यांचे शिक्षक. देअर टीचर त्यांचे शिक्षक. देअर टीचर त्यांचे शिक्षक. गेव, गेव देम होमवर्क. आता देअर टीचर त्यांच्या शिक्षक, त्यांच्या शिक्षकांनी. गेव म्हणजे इथे V2 यूज केलेला आहे. V2 क्रियापदाचं सेकंड फॉर्म, वर्बचा सेकंड फॉर्म. गेव देम, देम म्हणजे त्यांना, देम म्हणजे त्यांना, देम म्हणजे त्यांना. काय दिलं? होमवर्क, गृहपाठ, घरचा अभ्यास. होमवर्क, गृहपाठ. त्यांच्या शिक्षकांनी. गेव म्हणजे काय झालं? दिला. त्यांना गृहपाठ दिला. त्यांच्या शिक्षकांनी त्यांना काय दिला? घरी करण्यासाठी अभ्यास दिला, गृहपाठ दिला. कोणी दिला? देअर टीचर त्यांच्या शिक्षकांनी त्यांना होमवर्क दिलं. नेक्स्ट देअर आर. देअर आर. आता तुमच्या लक्षात आलं असेल, जर फ्लुरल असेल तर आर यूज करायचा, सिंग्युलर असेल तर इज यूज करायचा प्रेझेंट मध्ये. जर पास्ट मध्ये सिंग्युलर असेल तर वॉज यूज करायचा, फ्लुरल असेल तर वर यूज करायचा. आणि फ्युचर मध्ये आपण काय यूज करणार आहे? विल बी. फ्युचर मध्ये आपण विल बी यूज करणार आहे. देअर विल बी. नेक्स्ट देअर डॉग. त्याच्या पहिले एक एक्झाम्पल. देअर आर मॅनी बुक्स. 9 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. देअर आर. आता एक बुक आहे का? नाही, एक पेक्षा जास्त आहे, अनेक अनेक आहे, पुष्कळ आहे. देअर आर मॅनी बुक्स ऑन द टेबल.
टेबलवर पुष्कळ पुस्तकं आहे, मॅनी बुक्स आहे, मॅनी आहे, एक आहे का नाही, म्हणून इथे आर यूज केला. हेल्पिंग वर्ब काय यूज केला, आर. देअर आर, टेबलवर पुष्कळ पुस्तके आहे, टेबलवर पुस्तके आहेत, पुस्तके पुष्कळ आहे. एक आहे का नाही, एक पेक्षा जास्त आहे, म्हणून काय यूज केलं आपण, आर यूज केलं. जर पास्ट असतं तर आपण इथे वर यूज केलं असतं. काय यूज केलं असतं, वर. पास्ट असतं तर काय यूज केलं असतं, वर. ठीक आहे, पास्ट मध्ये काय यूज केलं असतं, वर. पास्ट मध्ये. प्रेझेंट मध्ये काय यूज करायचा, प्लुरल साठी प्रेझेंट मध्ये काय यूज करायचं. नेक्स्ट कोणता स्ट्रक्चर फॉलो केले इथे बघा. 10 नंबरचं एक्झाम्पल. देअर डॉग, त्यांचा कुत्रा. देअर डॉग, त्यांचा कुत्रा. लव्स, त्यांच्या कुत्र्याला काय आवडते. आता इथे वर्ब यूज झालेला आहे, लव्स आवडते. देअर डॉग लव्स, त्यांच्या कुत्र्याला आवडते. काय आवडते, देअर डॉग लव्स. काय तर त्यानंतर टू ने सेंटेन्स कनेक्ट केलाय, टू नंतर पुन्हा वर. प्ले इन द गार्डन, गार्डन मध्ये खेळायला आवडते. त्यांच्या कुत्र्याला काय आवडते, देअर डॉग, त्यांच्या कुत्र्याला आवडते, लव टू प्ले इन द गार्डन. काय आवडते, गार्डन मध्ये खेळायला आवडते. नेक्स्ट 11 नंबर. देअर विल बी, मी पहिले सांगितलं होतं फ्युचर मध्ये काय यूज करायचं तर विल बी. फ्युचर मध्ये काय यूज करणार आहोत आपण, विल बी. विल बी कशासाठी आहे, फ्युचर साठी. विल बी कशासाठी, फ्युचर टेन्स साठी, भविष्यकाळासाठी. देअर विल बी मीटिंग, म्हणजे बैठक. टुमारो, उद्या काय असेल, मीटिंग असेल, बैठक असेल. उद्या काय असेल, मीटिंग असेल, बैठक असेल. देअर विल बी मीटिंग टुमारो. विल बी फ्युचर साठी काय यूज केला आपण, विल बी. नेक्स्ट देअर फोन, देअर फोन्स, त्यांचे फोन्स. वर स्टोलन, देअर फोन म्हणजे त्यांचे फोन. वर स्टोलन, इथे पॅसिव्ह यूज झालेला आहे. देअर फोन वर स्टोलन ऍट द पार्क. याचं मिनिंग काय झालं, देअर फोन, त्यांचे फोन चोरल्या गेले. काय झालं, चोरल्या गेले. त्यांचे फोन चोरल्या गेले. एकट्याच आहे का, एकाचा असता. समजा रामचा फोन चोरला गेला असं म्हणायचं असतं तर राम फोन म्हटलं असतं. राम्स फोन वॉज स्टोलन. पण नंबर ऑफ पर्सन आहे, 10 लोकांचे फोन असतील, 10 लोकांचे असतील तर देअर फोन्स. इथे काय यूज झालेला आहे, वर. 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 अनेक वचन आहे म्हणून काय यूज झालेला आहे, वर. देअर फोन वर चोरल्या गेले, स्टोलन. देअर फोन वर स्टोलन. कुठे चोरल्या गेले, कोणत्या लोकेशनला चोरल्या गेले, ऍट द पार्टी चोरल्या गेले. कुठे चोरल्या गेले, पार्टीमध्ये. जेव्हा ते पार्टीमध्ये गेले असतील तेव्हा त्यांचे फोन चोरल्या गेले. पास्ट मधली गोष्ट आहे. देअर फोन्स वर गेले. स्टोलन म्हणजे स्टील म्हणजे चोरणे. स्टोलन हा वर्डचा थर्ड फॉर्म आहे. स्ट्रक्चर इथे पॅसिव्हचं फॉलो करायचं आहे. देअर फोन वर स्टोलन ऍट द पार्टी. नेक्स्ट देअर इज, सिंग्युलर आहे. देअर इज ए न्यू रेस्टॉरंट इन टाउन. आपल्या टाउन मध्ये, सिटी मध्ये काय नवीन रेस्टॉरंट आहे. देअर इज एक नवीन रेस्टॉरंट आपल्या इथे आहे. देअर इज ए न्यू नवीन रेस्टॉरंट. आपण जनरली रेस्टॉरंटला हॉटेल म्हणतो, हॉटेल इन द. नेक्स्ट देअर कझिन्स, त्यांचे भावंड. देअर कझिन्स, त्यांचे भावंड. आर कमिंग, येत आहे. आर कमिंग टू व्हिजिट देम. त्यांचे भावंड येत आहे. आर कमिंग. त्यांचे एक भाऊ येत आहे का, नाही, भावंड येत आहे. त्यांचे नंबर ऑफ भावंड येत आहे म्हणून दे आर वापरलं. देअर कझिन्स आर कमिंग. जर आपल्याला त्यांचे भावंड येत होते म्हणायचं असतं तर देअर कझिन्स वर कमिंग म्हटलं असतं. देअर कझिन्स आर, कम म्हणजे येणे, त्याला आयएनजी, येत आहे. ठीक आहे, येत आहे. आर कमिंग कशासाठी येत आहे,
टू व्हिजिट देम, त्यांना भेटण्यासाठी. टू व्हिजिट देम, त्यांना भेटण्यासाठी. देम म्हणजे त्यांना भेटण्यासाठी कोण येत आहे? त्यांचे भावंड येत आहे. त्यांचे भावंड येत आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर बघा. इथे कोणतं फॉलो झालं? सब्जेक्ट, देअर कझिन्स, आर जो आहे तो आहे हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट व्हिजिट देम. नेक्स्ट आहे देअर वॉज ए लॉंग क्वे. क्वे म्हणजे राम. देअर वॉज ए लॉंग क्वे, लांब राम. लॉंग म्हणजे देअर वॉज, तिथे होती, अ लॉंग क्वे, लांब अशी रांग होती, लांब रांग. एखाद्या आपण बँकेमध्ये गेलो, कुठे गर्दीमध्ये गेलो, तर जर क्वे असेल तर त्याला म्हणतात देअर वॉज लॉंग क्वे ऍट द बँक. कुठे होती? बँकेमध्ये होती. कुठे होती? बँकेमध्ये. काय होती? लांब अशी रांग होती, लांब अशी रांग होती. आहे म्हणायचं असेल तर देअर इज ए लॉंग क्वे ऍट द बँक. देअर इज आहे म्हणायचं. आणि असेल म्हणायचं असेल तर फ्युचर मध्ये असेल, तिथे रांग असेल तर देअर विल बी ए लॉंग क्वे ऍट द बँक. देअर विल बी अ लॉंग क्वे ऍट द बँक. नेक्स्ट आहे देअर आयडियाज. देअर आयडियाज वर एक्सलंट फॉर द प्रोजेक्ट. त्यांच्या आयडिया 16 नंबर. त्यांच्या आयडिया, देअर आयडियाज. नंतर म्हटलेला आहे वर. एक आयडिया होती का? नाही, नंबर ऑफ होत्या, एक पेक्षा जास्त होत्या. देअर आयडियाज वर होत्या. वर एक्सिलंट, खूप चांगल्या होत्या. कशासाठी? प्रोजेक्टसाठी. जो काही प्रोजेक्ट होता, जो काही आपल्याला प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता, तो प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्यासाठी ज्या काही त्यांच्या आयडियाज होत्या त्या कशा होत्या? एक्सिलंट होत्या. उत्कृष्ट अशा आयडियाज त्यांच्याकडे होत्या. तर आपण या लेक्चरमध्ये काय शिकलो? तर देअर म्हणजे कोणत्याही गोष्टीचं वर्णन करत असताना प्लेस दर्शवण्यासाठी आपण देअर यूज करतो. आणि या देअरचं मिनिंग होतं त्यांच्या. या देअरचं मिनिंग होतं त्यांच्या, त्याच्या, त्यांच्या. या देअरचं मिनिंग काय होतं? तेथे, तिथे किंवा तेथे. आणि आपल्याला एखाद्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन द्यायचं असेल, जसं जनरली आपण म्हणतो गो देअर. गो देअरचं मिनिंग काय झालं? तिथे जा. कम हिअर. हिअर म्हणजे इथे. देअर म्हणजे आपण तिथे या अर्थाने घेतो. आपल्याला एखादी प्लेस दर्शवण्यासाठी देअरचा यूज करतो. हिअर म्हणजे इथे कन्सिडर करतो आपण. देअर म्हणजे तिथे. आपल्याला कोणत्याही गोष्टीचं डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर आपण देअरच्या माध्यमातून त्याला एक्सप्लेन करू शकतो, वर्णन करू शकतो. तुम्हाला जर वाटत असेल की कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ थॉरोली बघा. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाटत असेल की आपण सुद्धा इंग्रजी फाड बोलावं तर आपला हा जो 45 डेजचा कोर्स आहे तो तुम्ही कंटिन्यू बघा. हे व्हिडिओज तुम्ही बघा तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची क्लॅरिटी येईल. जर तुम्हाला कुठेही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून जाणून घेऊ शकता की आपल्यालाही कसं इंग्रजी बोलता येणार. आणि तुमच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी, तुम्हाला इंग्रजीमध्ये फ्लुएंट बनवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.